प्रभाग क्रमांक 20 मधील नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भव्य पदयात्रेच्या माध्यमातून आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे। सोलापूर शहरासह राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या प्रभाग क्रमांक 20 नई जिंदगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भव्य पदयात्रेच्या माध्यमातून आपली संघटनात्मक ताकद ठळकपणे दाखवून दिली। कोणत्याही राजकीय पक्षावर टीका टिप्पणी न करता विकास कामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादित करण्याची भूमिका या शक्ती प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तौफिक शेख, अमन ग्रुपचे अध्यक्ष अबुबकर सय्यद, आर अण्णा ग्रुपचे संस्थापक रफिक इनामदार यांच्या पत्नी परवीन इनामदार आणि सामाजिक कार्यकर्ते नुरुद्दीन मुल्ला यांच्या पत्नी कुरेशा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि हलग्यांच्या निनादात निघालेल्या या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। ढोल ताशांच्या गजरात आणि हलग्यांच्या निनादात निघालेल्या या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, महिलांची उपस्थिती, मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि उमेदवारांचं वाहनांवरून केलेलं शक्ती प्रदर्शन हा या पदयात्रेचा केंद्रबिंदू ठरला। सध्या शहरभर राष्ट्रवादी पॅनलची चर्चा रंगत असतानाच या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे। नई जिंदगी परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल निवडून येणार अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटातही हालचाल वाढल्याचं बोललं जात आहे। विजय हमारा रहेगा और इस रैली में सभी यहाँ प्रॉपर लोग थे, कोई पैसे देकर बुलाया नहीं गया, सब दिल से मोहब्बत से सब लोग आए थे। मैं तमाम उस रैली में शामिल हुए हमारे तमाम जमात के जिम्मेदारों का, माँ बहनों का, बुजुर्गों का, नौजवान साथियों का दिल के गहरे से चारों मुझे तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ, एहसान मानता हूँ। बस उनसे एक आह्वान रहेगा, मेरा गुजारिश रहेगी, रिक्वेस्ट रहेगा, 15 तारीख की सुबह में ऐसा जो रिस्पांस है, एक मोहब्बत है, जो ऐसे ही रिस्पांस है 15 तारीख के दिन सुबह में जल्दी उठकर राष्ट्रवादी पार्टी के चारों उम्मीदवार जिसकी निशानी हमारी घड़ाल है, घड़ाल के सामने बटन दबाकर फिर से एक बार हमें महापालिका में भेजे और उनकी खिदमत करने का, सेवा करने का मौका दे, ऐसा आह्वान तमाम हमारे मतदार भाई बहनों को, बुजुर्गों को करता हूँ। मध्ये मस्जिदचे ट्रस्टी, बसवेश्वर नगरचे ट्रस्टी, सर्व युवक आपल्या उत्स्फूर्तपणे आमच्या या पदयात्रेसाठी उत्कृष्ट असा पाठिंबा दाखवला, आमच्या सोबत राहिले, आम्हाला आशीर्वाद दिला आणि रॅलीला अभूतपूर्व असा उत्साह होता। यातून लोकांनी आता ठरवलंय की बाबा प्रामाणिक, सज्जन, सद्वर्तनी, विकासप्रिय माणसांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे। अशामध्ये काही लोक चुकीची अफवा उठवून काही लोक दिशाभूल करत असतील तर त्यांच्यासाठी ही चपराक आहे। त्या दिशाभूल करणाऱ्या लोकांना 16 तारखेला लक्षात येईल की आता तुमचं आता कोण ऐकणार नाही। चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर काही आरोप करणार असाल तर तुमच्या आरोपाला इथं कोण खाणार। इंशाअल्लाह मैं मेरे पास ऐसा काम करे 5 साल में उससे भी ज़्यादा काम मैं करूँगा। और दूसरी बात, मेरा चाचंदा है, मेरे भाई है, हमारे मुल्ला साहब है, हमारे अन्ना है, बाबा मिस्त्री साहब है, पहलवान साहब है, सबके साथ में मैं काम करूँगा और ज़्यादा से ज़्यादा निधि लाकर अपने प्रभाग 20 में कैसा काम होगा। मैं कौन सा पक्ष नहीं, लोग ना कि जानते हैं इंसान कौन है, उसको मतदान करने वाले लोग हैं। कौन से जातिवादी पक्ष नहीं, अजीत दादा का पक्ष है, लोग पहचानते हैं ये पक्ष काम करने वाला पक्ष है, ये पक्ष पुलिस चौकी को जाने वाला पक्ष है, ये पक्ष दवाखाने जाने वाला पक्ष है, ये पक्ष काम होता है।